नांदेडमध्ये कंत्राटदाराच्या थकीत देयकाच्या विषय ऐरणीवर. नांदेडमध्ये 9,000 कोटी रुपये थकले. शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका. कंत्राटदाराचे सरकारकडे मागणी. कामाचे देयक थकीत असल्याने सांगली येथील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नांदेडमध्ये थकीत बिलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नांदेडमध्ये देखील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कंत्राटदाराचे 9,000 कोटी रुपये थकले असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. काम करूनही पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांप्रमाणे आता कंत्राटदारांवरही आत्महत्येची वेळ आली आहे. तेव्हा शासनाने पाहू नये, आत्महत्येची वेळ येऊ देऊ नये, तात्काळ थकीत देयके देण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्राम विकास मंत्रालयाअंतर्गत चालणारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असे सगळे मिळून जवळपास 15,000 कोटी रुपयाच्या आसपास पेमेंट शिल्लक आहेत. ही आम्ही निवेदन द्यायला येताना घेतलेली माहिती आहे. ही माहिती जवळपास 3 महिन्याखाली शासनाकडे पोहोचलेली आहे की बाई एवढे कामं झालेली आहेत आणि यांना निधी पाहिजे म्हणून देण्यासाठी. बरं, याच्यामध्ये सर्वाधिक हे जे 15,000 कोटी किती दिवसापासून प्रलंबित आहेत? तुम्हाला किती वर्षापासून भेटले नाही? एक वर्षापासून प्रलंबित आहेत. आणि निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत अल्प निधी पुरवठा झाला, पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निधीबाबत. आणि त्याशिवाय बाकीच्या योजनांना शासनानं मोकळ्या हाताने मदत केलेली आहे, आम्हाला नाही केली. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, भागामध्ये रस्ते नाही झाले, ते कमी निकृष्ट दर्जा झाले असं नाही, निकृष्ट झाले म्हणून म्हणता येत नाही. मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, मे महिन्यामध्ये ऊन आपल्याला 45-46 डिग्रीपर्यंत अपेक्षित असते आणि त्या काळात केलेले डांबर हे वर्कअप होत असते आणि मग नंतर चोपडं होते महिनाभर वाहन चालून. पण ते पाऊस झाल्यामुळं खाली पाण्याची वाफ तयार झाली आणि डांबरात आणि जमिनीमध्ये वाफ तयार झाल्यामुळं रस्ते आदर झाले. आणि मग मीडियाचे किंवा लोकल जे कोणी हे करणारे असतात, प्रसिद्धी मिळवणारे, त्यांनी ते हाताने उकरून दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना 3 वर्ष एक रस्ता केल्यानंतर मेंटेन करण्याची जबाबदारी असते. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मीडियाने सुद्धा कोणावर दोष देण्याचा प्रयत्न करू नये किंवा प्रॅक्टिकल काय आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. काही नाही, सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनं जे आत्महत्या केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की कंत्राटदाराची जे थकीत देयक आहेत ते देयक शासनाने लवकरात लवकर काढावी. याने अजून दुसरा हर्षल पाटील तयार होणार नाही. तो महाराष्ट्रातली परिस्थिती, शेतकऱ्याच्या नंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे व ते त्यांनी शासनाकडे आमची विनंती पाठवण्याचं आम्हाला वचन दिलं. नांदेडमध्ये किती थांबा